नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण ढाब्यापेक्षा पण भारी मटन करी घरच्या घरी बनवणार आहोत। मटन करी बनवण्यासाठी गॅसवरती एक कुकर ठेवायचा आहे व त्याच्यामध्ये आपण रोज भाजीसाठी जे वापरतो त्या 2 पळी आपल्याला तेल ओतायचे आहे व एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे। कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिटे मऊ होईस्तोवर परतून घ्यायचा आहे। कांदा मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये 10 चमचे लसूण खोबरे टाकायचे आहे व ते लाल होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचे आहे। गॅस मध्यम ठेवायचा आहे व आपल्याला कांदा व लसूण खोबरे चांगला कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। कुकर दुसऱ्या गॅसवरती ठेवून गॅस कमी करायचा आहे व मटण घ्यायचे आहे। इथे मी पाऊण किलो मटण धुवून घेतलेले आहे व त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचे आहे। आपण नाश्त्यासाठी जे चमचे वापरता त्या चमच्याने 2 चमचे मीठ व अर्धा चमचा हळद टाकून आपल्याला ती मटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। व इथे मी मटण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले नाही, हळद व मीठ मटणामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे व ती लगेच शिजण्यासाठी टाकलेली आहे। कांदा व खोबरे चांगले लाल भाजून घेतलेले आहे व नंतर त्याच्यामध्ये मटण टाकायचे आहे। धुवून घेतलेले मटण आपण हळद व मीठ लावून जास्त वेळ तसेच ठेवले तर मटण नंतर नीट शिजले जात नाही। त्याच्यासाठी हळद व मीठ लावून मटण लगेच आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहे। कुकरमध्ये मटण टाकल्यानंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे व सुरुवातीला 5 मिनिटे आपल्याला मध्यम फ्लेमवर मटण असेच शिजवून घ्यायचे आहे। मधून आपल्याला मटण हलवून घ्यायचे आहे म्हणजे कुकरला खाली चिटकणार नाही। 5 मिनिटांनी त्याच्यावरती ताट ठेवायचे आहे व त्याच्यामध्ये पाणी ओतायचे आहे। इथे मी ताटामध्ये 1.5 ग्लास पाणी ओतलेले आहे व ते गरम होऊन द्यायचे आहे। पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला ताट काढून खाली ठेवायचे आहे व मटण एकदा आपल्याला हलवून घ्यायचे आहे। मटणाला चांगले पाणी सुटलेले आहे। आता त्याच्यामध्ये आपण ताटामधील पाणी ओतून घेऊ। मटण शिजवत असताना त्याच्यामध्ये जास्तही पाणी ओतायचे नाही। आपण जर जास्त पाणी ओतले तर आपण कुकरचे झाकण लावल्यानंतर पाणी बाहेर येऊ शकते। याच्यासाठी पाणी आपल्याला कमीच ओतायचे आहे। पाणी ओतल्यानंतर आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे आहे व कुकरचे झाकण लावून आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। भाजी बनवण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये 2 चमचे धने टाकायचे आहेत, अर्धा चमचा जिरे व 1 चमचा खसखस, 2 चमचे तीळ टाकायचे आहे व गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये कट केलेली अर्धी वाटी खोबरे टाकायचे आहे। त्याच्यामध्ये थोडेसे तेल ओतायचे व आपल्याला खोबरे भाजून घ्यायचे आहे। खोबऱ्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे व नंतर ते काढायचे आहे व त्याच कढईमध्ये आपल्याला मिक्स केलेले सर्व धने जिरे टाकून 1 ते 2 मिनिटे भाजून घ्यायचे आहे व ते काढायचे आहे आणि तेल ओतून त्याच कढईमध्ये आपल्याला मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा व 20 ते 25 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला ते हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। मध्यम गॅसवर आपल्याला कांदा व लसूण हलका कलर बदलेपर्यंत भाजायचे आहे। इथे कांदा व लसूण भाजून झालेली आहे। आता कुकरचे झाकण उघडून पाहू, ते आपले मटणही शिजून तयार झालेले आहे। मटण एकदा हलवून घ्यायचे आहे व खोबरे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये भाजलेले कांदा व लसूण आणि भाजलेले धने जिरे तीळ खसखस सर्व साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे व त्यामध्ये आपल्याला धुवून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर इथे मी काड्यासहित घेतलेली आहे व 1 ते 1.5 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 चमचे फुटाणे त्याच्यामध्ये टाकायचे व बारीक करून घ्यायचे आहे। गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यामध्ये 2 पळी आपल्याला तेल ओतायचे आहे व खडे मसाले त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। खड्या मसाल्यामध्ये 4 काळी मिरी, 2 लवंग, 2 छोटे दालचिनीचे तुकडे, 1 लाल मिरची कट करून घेतलेली आहे व 1 तमालपत्रे 2 तुकडे करून टाकलेले आहे। हे मसाले आपल्याला 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत व त्याच्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे काळा मसाला म्हणजेच घरगुती काळं तिखट टाकायचे आहे व 1 चमचे लाल तिखट टाकायचे आहे आणि ते तेलामध्ये आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे, नाहीतर आपले मसाले करपू शकतात। कमी फ्लेमवर आपल्याला मसाले 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत व 1 मिनिटांनी त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेले वाटण टाकायचे आहे। इथे 1 मिनिटे मी मसाले परतून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण तयार केलेले वाटण टाकू। तयार केलेले सर्व वाटण आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे आणि ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मसाल्यामध्ये आपल्याला वाटण चांगले मिक्स करायचे आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे व कमी गॅसवर आपल्याला वाटण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे।
ते मी चांगले वाटण मिक्स करून घेतलेले आहे। याच्यामध्ये मला थोडेसे तेल कमी वाटत होते, मी अजून त्याच्यामध्ये 1 पळी तेल ओतलेले आहे। सुरुवातीला 2 पळी व अजून 1 पळी असे 3 पळी तेल मी भाजीसाठी वापरलेले आहे। तेल ओतल्यानंतर आपल्याला ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। भाजीमध्ये तेलाचे प्रमाण तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता। कमी ते मध्यम गॅसवर आपल्याला वाटण चांगले परतून घ्यायचे आहे। वाटण परतण्यासाठी साधारणतः 6 ते 7 मिनिटे लागू शकतात। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे आहे व ते वाटणामध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपण मीठ टाकलेले होते, त्याच्यामुळे जास्त मीठ टाकायचे नाही। मध्यम गॅसवर आपल्याला वाटण चांगले परतून घ्यायचे आहे। आपले वाटण चांगले परतले तर आपली भाजी चांगली चविष्ट लागते। नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मटण मसाला टाकायचा आहे। मटण मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता, मी इथे सुहाना मटण मसाला वापरलेला आहे। मटण मसाला टाकल्यानंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचा आहे। वाटणामध्ये आपल्याला मसाला चांगला मिक्स करायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि गरम मसालाही आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। हे आपले वाटण चांगले परतून झालेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडेसे पाणी ओतू। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी ओतून घ्यायचे आणि तेच पाणी आपल्याला भाजीमध्ये ओतायचे आहे आणि ते मिक्स करून घ्यायचे आहे। ते पाणी ओतल्यानंतर 1 मिनिट आपल्याला ते परतून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मटण टाकायचे आहे। सुरुवातीला मी पाऊण किलो मटण शिजवलेले होते, पण त्याच्यातील पाव किलो मटण मी साईडला काढून ठेवलेले आहे व वाटणामध्ये इथे मी अर्धा किलो मटण टाकलेले आहे। मटण टाकल्यानंतर आपल्याला ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आणि आपल्याला मटण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मटण मिक्स झाल्यानंतर आपल्याला भाजीमध्ये पाणी ओतायचे आहे। मी 1 ग्लास पाणी कुकरमध्ये ओतलेले आहे व ती पाणी त्या भाजीमध्ये ओतत आहे। तुम्ही पाणी तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता। तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे आहे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता व भाजीला उकळी आली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर टाकायची आहे। भाजी आपल्याला 4 ते 5 मिनिटे कमी गॅसवर शिजवायची आहे, म्हणजे भाजीला चांगला कलर येतो। तुम्ही इथे पाहू शकता भाजी चांगली दाटसर झालेली आहे व भाजीला कलरही खूप छान आलेला आहे। ढाब्यापेक्षाही भारी आपली भाजी घरच्या घरी बनलेली आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।